तर नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या ब्लॉग मध्ये आपलं माझं नदीवरचं पाणी. चला बघूया. आपले ते विधान आणि पर्चा होते नुसते चाष्टा घ्यायला लागले काय मागायचे. जास्त चालू आहे म्हणजे काय जास्त बघा 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 कसले पाया लागले ती. अरे एका मेकाला माराच लागले बघा भाऊ. भाऊ पाण्याचा म्हणजे असं फास्ट प्रेशर आहे ना, तुम्ही बघू शकता. आता मग दाखवतो पाणी एकदम डबल एकदा. थांबा एक मिनिट. बघा प्रेशर बघा एकदा, प्रेशर बघा पाण्याचं. प्रेशर कसं आहे प्रेशर. तर आपली आता ही फॅन फॉलोइंग राहिली होती, काय विषय नाही. आपण आता जाऊ दिले घरी. तर पब्लिक आपल्या व्हिडिओ लाईक आणि फॉलो करा लवकर. काम नाही का, तर आता पुलाचं काम बघितलं आलं तरी बी आपण काय करणार आहोत. आता विनंती करतो आणि तुम्हाला मी एक सांगतो, ही पूलची आहे ना, हे आपण ह्याच्यावर उभारलं. हे आपला विधान भाऊ काय करतोय पूल. आणि पाणी आहे का विधानचं नाही बरं काय, वरी आहे ना काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून खाली पाणी पडतोय. काय करायचं माहिती का, लिकेज झालं थोडंसं. वरचं पण माझं आहे, वरचं माझं आहे आणि खालचं येतोय. जरा वरचं माझं लिकेज झालं होतं नाही का. ते रुद्र बावडे माहिती आहे का तुम्हाला, त्याचा पूल होता पण आपण विकत घेतला होता 200 कोटी अब्जेला. अरे कसं झालं का रे. झालं लय झालं भाऊ, लय झालं लय झालं. एवढे पैसे तर आमच्या खिशात नसतात कधीच. अरे फक्त नावाला म्हणता ना आम्ही लिंबुर्गिनी नाही का म्हणून म्हणतोय. लिंबुर्गिनी लोगो तर भेटला. लोगो लिंबुर्गिनीचा लोगो भेटला का. लिंबुर्गिनीचा विषय काढेल भाऊ. लिंबुर्गिनीचा विषय बघा एकदा. लिंबुर्गिनी पण तुम्ही बघा ना आता पाणी कसं आहे. पाणी म्हणजे त्याला पाणी कुठं माझ्या नदीवरचं पाणी कुठं कळम मधलं आहे थेट भावांना. अरे कचच खायची नाही बरं का. नुसती चाष्टा चालू व्हायची बघा बघा. मित्रांनो आता भांडण असले होणार इथं. नदीचा जर पूल तुटला आ बाबा इथं जर आम्ही पडलो होतो आता काही सांगू शकत नाही तुम्हाला. पण असं आम्ही असले भांडणं करणार आहे की जर पूल तुटला तर माझी जिम्मेदारी नाही. जायला अबे फुल चाष्टा चालू यार. आधी असं पोट दुखायला माझं.